बालारामजी गोडे ज्यांच्या नावाने आणि त्यांच्या खरतर पत्नीच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली। ते सन्माननीय बालारामजी गोडे या ठिकाणी उपस्थित आहेत। बालगोपाल सोनालेपाडा आणि टीम खांडवल यांच्यामध्ये ही मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। कॉलिंग करतील टीम खांडवलचे कॅप्टन मेहर 11 असा त्यांचा कॉल लागला। कॉल बाजूने बालगोपाल सोनालेपाडा फक्त डिसिजन सांगायचा कारण मॅच सुरू करायची आहे। हेच बॅटिंग सो विनंती करेन टीम एनकेट स्पोर्ट्स खांडवल आपली फील्डिंग लवकरात लवकर तुम्ही लावून घ्यायची आहे। सामना असेल 3 ओव्हरचा। ऐशे सन्मान आपण या ठिकाणी पूर्ण करूयात। मंचावरती जे उपस्थित आपले पाहुणे आहेत त्यांचा सन्मान आपण थोड्याच वेळाने करणार आहोत। सन्माननीय सुखदेवजी वाकडे साहेब यांचा सन्मान आधी आपण या ठिकाणी करणार आहोत। काहीशी मनोगत आहेत ते मनोगत आपण ऐकून घेऊयात। तर मी विनंती करेन मंचावरती विराजमान असलेले आपले पाहुणे त्यांचा मनोगत आपण या ठिकाणी ऐकून घेऊयात। खांडवल टीम तुम्ही फील्डिंग लावून घ्या। 3 ओव्हरची मॅच आहे। बापगाव गावातील सरपंच व उपसरपंच चषक या गावचे सरपंच बाळाराम गोडे व तसेच देवा गोडे साहेब सगळे तसेच या स्पर्धेला महत्त्वाचं योगदान ह्या मान्यवरांचं आहे। तसेच मेहर 11 बापगाव जे स्पर्धा आयोजित करतात बाळाराम मेहर व सर्व स्पर्धक यांच्या विद्यमानाने ह्या स्पर्धा नेहमीच मोठ्या प्रमाणात होत असतात। तसेच या बापगाव गावच्या सरपंचांबद्दल सांगायचं झालं तर विद्यमान सरपंच बाळाराम गोडे यांच्या विद्यमानाने आज स्पर्धेसाठी ज्या ग्राउंडला ज्या रॅलिंग लागलेल्या आहेत हे खूप मोठं त्यांचं योगदान आहे। त्यामुळे जी ग्राउंडला जी शोभा आलेली आहे नक्कीच त्यामुळे या स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात लाईव्ह थेट प्रेक्षेपण असतं आणि खूप छान दिसतात। तरी मी साहेबांना अशी विनंती करेल की त्यांनी नेहमीच आपल्या गावकऱ्यांना व आपल्या इतर स्पर्धकांना किंवा इथे जे आपल्या परिसरातील जेवढेही खेळाडू आहेत त्यांना असाच प्रतिसाद देत राहावा आणि तुम्हालाही खूप खूप धन्यवाद देतो। मॅच आपण सुरू करायचे। मॅनेजमेंट कमिटी 3 ओव्हर की 2 ओव्हर? 3 ओव्हर पॉसिबल। टाइम आता कॅल्क्युलेट करून आपण या सामन्याला सुरुवात करणार आहोत। मित्रांनो मेगा फायनल आता द्वंद्व युद्ध तुम्हाला 2 टीम मध्ये पाहायला मिळेल। अगदी आपण पाहिलं गेलं तर संजय स्मृती सावाद या स्पर्धेमध्ये खरं तर याच 2 टीम एकमेकाच्या विरोधात होत्या। त्यावेळेला बालगोपाल सोनालेपाडा या संघाला मात देऊन मेगा फायनलची ट्रॉफी आपण उचलताना बघितलं होतं। ते म्हणजे टीम एनके स्पोर्ट्स खांडवलला। परंतु आता या मॅच मध्ये काय होणार? 2 ओव्हरची मॅच असेल कारण मॅच कंप्लीट होणं 3 ओव्हरची पॉसिबल नाहीये। त्याच्यामुळे हा सामना चला जास्त वेळ घेऊ नका थांबा। फायनल डिसिजन मॅनेजमेंट कमिटीचा काय ते आम्ही तुमच्या 2 ओव्हरचा यस 2 ओव्हरचा सामना असेल। सो फायनल डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सामन्याला होतीये सुरुवात। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बालगोपाल सोनालेपाड्याच्या माध्यमातून सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सागर आणि सतीश ही जोडी पंचांचा ग्रीन सिग्नल पहिले षटक हाताळण्यासाठी टीम एनके स्पोर्ट्स खांडवलच्या माध्यमातून आलाय तो म्हणजे जयेश। विश यू ऑल द बेस्ट या मेगा फायनलच्या मॅच मध्ये दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलाच बॉल सोडून दिला, लेफ्ट केला गेलाय। समोर टप्पा होता, खेळू शकला नाही। मेगा फायनलचा हा दबाव आहे। या फायनल मधून कोण पुढे जाईल? एनके स्पोर्ट्स खांडवल की बालगोपाल सोनालेपाडा?
कालच्या दिवसामध्ये बालगोपाल सोनालेपाडा संघाने 9 संघांना मात देऊन तो संघ पुढे सरकला आणि पहिल्या दिवसामध्ये NK स्पोर्ट्स खांडवल संघ काय खेळल्या त्या दोन्ही टीमी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न बॉल मध्ये समोर होता बॉल, सागरची विकेट मिळाली असती परंतु आता पण बॉल जर आपण पाहिला तर अडवण्यात अपयश आलं आणि दरम्यान जर आपण पाहिल्या तर या 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 12 बॉलची मॅच आहे. या 12 बॉलच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं गेलं तर कितीचा टार्गेट राहील. आणि या बॉलवरती दुहेरीने धावसंख्या आपण पाहिलं गेलं तर अकाउंट ओपन या ठिकाणी होत असताना मेगा फायनलची मॅच दोन्ही टीमचे प्रेक्षक पाठीराखे या मॅचचा आनंद घेतात. समोर खेळण्याचा प्रयत्न, टर्न झाला बॉल, स्विंग अँड मिस. स्विंग करत असताना या बॉलवरती एकही धाव नाहीये. मेगा फायनल कोण उचलेल? बालगोपाल सोनालेपाडा, संजय स्मृती सावत या चॅम्पियन पदापर्यंत ती पोहोचत असताना खरं तर आपण पाहिलं गेलं तर ती अपयशी या ठिकाणी ठरली. सुखदेवजी वाकडे यांच्याकडनं चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आम्ही अनाउन्समेंट करत आहोत. दरम्यान आपण पाहिलं हा डॉट बॉल आयबा कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक शशिकांतजी केने आणि त्यानंतर आमचे विराजमान असलेले पाहुणे पाटील डेव्हलपर्स त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि हा बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर, इथे मिळेल चौकार आणि आता चौकाराने धावपलक वाढेल पुढे, धावपलक जाऊन पोहोचेल 6 या आकड्यावरती. मेगा फायनलची ही मॅच ऍक्शन रिप्ले तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. दोन्ही पायांच्या मधून हा बॉल क्रॉस झाला, लेग स्टंपवरती बॉल टाकला होता परंतु रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मनसुबा जो होता तो मनसुबा आपण पाहिला गेला तर पूर्ण करू शकला नाही. फलंदाज सागर आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. मेगा फायनल आहे. अनेक सारे पाठीराखे या मॅचचा आनंद घेतात. रॅलिंगच्या चहूबाजूला जी बालाराम गोडे आणि रॅलिंग याच मैदानाला उपलब्ध करून दिले त्या रॅलिंगला अगदी चिकटून प्रेक्षक मॅच बघतायत. सागरसाठी हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये लॉंग ऑफ लाईत आला, फिल्डर पुढे जज केलाय परंतु तो बॉल चालला मागे, मिसफील्ड झाली. अडवण्याचा प्रयत्न विनोद पायाच्या साहाय्याने परंतु तोही अपयशी ठरला. विनोदच्याही अपयशाला खरं तर कारणीभूत फिल्डर होता, त्याच्याकडनं झाली मिस्टेक आणि बॉल गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. खोलवर टप्पाचा बॉल ओव्हर द विकेटने खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या 2 एंड वरती बॉल लागला. बॉल आपण पाहिला गेला डीप मध्ये, जो फिल्डर त्या ठिकाणी होता त्याच्याकडनं झाले मिस्टेक. खरं तर ही मिस्टेक नव्हे तर हा मेगा फायनलचा प्रेशर असतो. पहिल्या पदापर्यंत आपल्याला पोहोचायचंय, पहिलं पद आपल्याला पटकवायचंय, त्यासाठी अनेक सारे कट, अनेक साऱ्या प्लॅनिंग्स या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल. सागरची विकेट अखेरकार मिळवली आहे जयेशनी. चांगल्या बॉलची या ठिकाणी पिचिंग केली गेली. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा होता. मिडल स्टिक वरती घाव घालत असताना शेवटच्या बॉल वरती विकेट. पहिल्या ओव्हरची समाप्ती. सागर बाद झाल्यानंतर टीमची धावसंख्या 10 बॅटिंग करतोय बाळगोपाल सोन. काहीचे सन्मान आपण या ठिकाणी आता पूर्ण करूयात. मी विनंती करेन व्यासपीठावरती विराजमान असलेले आपले पाहुणे, ज्या पाहुण्याने आदराने या मंचाची शोभा वाढवली असे सर्वांचे लाडके सुखदेवजी वाकडे साहेब यांना आपण विनंती करूयात की तुमचा सन्मान या मंचावरती आम्ही करत आहोत, त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. सन्माननीय सुखदेव वाकडे साहेब या दरम्यान आपल्या मंचावरती उपस्थित होते. मंचावरती उपस्थित असणारे प्रत्येक पाहुणे आमच्यासाठी आदराने या मंचाची शोभा वाढवताना ते तुम्हाला पाहायला मिळालं, सो आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करत आहोत. आदर त्यांनाच मिळतो ज्यांना आपण आदरणीय मानतो. आदर आपण त्यांनाच देतो जे आदराच्या माध्यमातून आपल्यासोबत मैत्रीचे संबंध जोडतात. आपण आदर त्यांचाच करतो जे आपल्या अंतःकरणामध्ये आहेत, जे आपल्या माणुसकीच्या नात्याला जोपासत ठेवतात. असे आमचे आदरणीय पाहुणे सुखदेवजी वाकडे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत. त्यानंतर विशालजी सोरे साहेब, विशालजी सोरे हे या मंचावरती उपस्थित आहेत. एका बाजूला आपण सामनाही सुरू ठेवत आहोत आणि दुसऱ्या बाजूला आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. विशाल सोरे साहेब याच दरम्यान आपल्या मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात. तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचा आम्ही सन्मान या मंचावरती करत आहोत. त्यानंतर मी विनंती करेन आकेश वाकडे साहेब यांचाही सन्मान आपण मंचावरती करूयात. यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आकेश वाकडे यांचा आपण सन्मान या ठिकाणी मंचावरती करत आहोत. आमचा सजवलेला जो टॉस बॉक्स आहे मेहर 11 बापगाव आणि बावेश इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून हा टॉस बॉक्स या ठिकाणी बनवलेला आहे. त्या टॉस बॉक्स मध्ये यंग डायनामिक डॅशिंग पर्सनॅलिटी आकेश वाकडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात. काहीशे सन्मान आता आपण थोड्या वेळाने या ठिकाणी करूयात. एक
सन्मान आपण करूयात. गणेश सुतार यांना आपण विनंती करूयात की तुम्ही पुढे या. तुमचा सन्मान जो आम्ही या मंचावरती करत आहोत त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करायचा आहे. गणेश सुतार यांना आपण विनंती करूयात की तुमचा सन्मान आम्ही जो मंचावरती करत आहोत त्या सन्मानाचा तुम्ही स्वीकार करावा. नाव बॅक टू द क्रिकेट. खूप काही घडेल बिघडेल या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा बघितल्या. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती विकेट आली. 2 ओव्हरची मॅच आणि चौकार विकेट नंतर तुम्हाला पाहायला मिळाला. एकंदरीत धावा आपल्याला पाहायला मिळतात 14. या 2 ओव्हरमध्ये ना 25 जरी धावा असल्या ना तरी या 25 धावा रोखण्याची क्षमता ठेवतोय तो म्हणजेच बालगोपाल सोनालेपाडा. परंतु त्याच्या समोर ऑपोनंट टीम याच विभागामधल्या सावत गावामध्ये परास्त केलेला वजबा तो या ठिकाणी ते काढण्याचा प्रयत्न करतील. दुसऱ्या रँक वरती त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बालगोपाल सोनालेपाडा पाहायला मिळाला होता. ताकदीचा वापर करायचा होता. ऑन साइडला ऑन ड्राय केलं. एक सिंगल तर झाली कंप्लीट. सेकंडचा कॉल या ठिकाणी केलाय. फिल्डरच्या हातामध्ये बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती फेकी. जी फेकी आली ती फेकी कदर तर उशिरा आली. उशिरा कलेक्टिव्ह बॉल झाला. दरम्यान आपण पाहिल्या या बॉलवरती धावा 2 टीमची धावसंख्या 16. बॉल समाप्त झाल्या 3. अजूनही 3 बॉलचा खेळ उर्वरित आहे. मेगा फायनलची मॅच आतापर्यंत या प्रेक्षकांच्या ना नजरा याच मॅच साठी टिकल्या होत्या की या स्पर्धेचा चॅम्पियन पदक कोणाचा असेल. बालारामजी गोडे यांच्या मार्गदर्शनातून ही निर्माण झालेली स्पर्धा म्हणजेच सरपंच उपसरपंच चषक. फुल टॉस बॉल कुलवा टप्प्याचा होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. हा फॉली होता. मागे जाऊन खेळले असते तर कदाचित बॅटवरती मिडल झाला असता. परंतु चांगल्या बॉलची पिचिंग या ठिकाणी करत असताना या बॉलवरती मिळालेली सिंगल टीम मध्ये वाढ होत असताना आणि टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ उर्वरित आहे. या 2 बॉलवरती एखादा मोठा फटका आला बालगोपाल सोनालेपाडा 20 पुढे जाऊ शकतो. एखादा डॉट बॉल आला तर कदाचित प्रेशर वाढेल. ओव्हर द विकेटने चर्चा चालू होती. एखादा मोठा फटका हवाय बॉल मध्ये. 2 फिल्डर जज करतात आणि वॉट ऑफ फिल्डिंग की बाहेर गेलाय बॉल. अगदी पाहिलं गेलं तर बाउंड्रीलाईनच्या बाहेर जाऊन तो बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न. अखेरकार जी चर्चा होती ती चर्चा या ठिकाणी पूर्ण झाली आणि बालगोपाल सोनालेपाड्याच्या खात्यामध्ये जोडतो हा षटकार. थँक्यू. तुम्हाला लगान मूवी मधली आठवण झाली असेल. शेवटच्या बॉलवरती जेव्हा षटकार येतो तो षटकार आमिर खान यांच्या बॅट मधून मग तो फिल्डर अगदी षटकाराच्या बाहेर जाऊन कॅच जशी पकडतो ना काहीसा दृश्य तसाच होता. परंतु मित्रांनो हा मूवी नाही, हा चित्रपट नाहीये. तो घडवलेला कालखंड होता. हा प्रेझेंट मध्ये म्हणजे तुम्ही स्वतः घडवत आहात आणि त्या घडवलेल्या प्रेझेंट मध्ये तुम्ही बघितला तर षटकार आलाय. शेवटचा बॉल 23 धावा होत्या. त्याच्यामध्ये वाढ काढायची होती. जास्त सफल झाले साहिल. त्याचाच फायदा उचलला गेला. 2 ओव्हर मध्ये 23 बनल्या गेल्यात आणि 24 धावा संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये NK स्पोर्ट्स खांडवल समोर. ठिकाणी करूयात. मी विनंती करेन की ज्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही 3 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी अनुभवत आहात सरपंच उपसरपंच चषक जरूर मॅडम या ठिकाणी उपस्थित राहू शकला नाही. अर्थातच सरपंच भारती बालाराम गोडे मॅडम या ठिकाणी उपस्थित राहू शकला नाही. परंतु नुकताच ज्या खरतर गोष्टीचा मी उल्लेख केला की एक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा असं असतो. परंतु ह्या स्त्रीच्या मागे सरपंच पदावरती जाण्याच्या मागे खरतर बालारामजी गोडे यांचा भरपूर मोठा हात राहिला. असे सर्वांचे आदरणीय ज्यांच्या माध्यमातून ही देखणी स्पर्धा 3 दिवस तुम्ही बघत आहात आणि पाहिली सुद्धा. आणि या व्यासपीठावरती विराजमान असलेले उपसरपंच बालारामजी गोडे यांना आपण विनंती करूयात की तुमचा सन्मान या स्पर्धेमध्ये आम्ही करत आहोत. त्या सन्मानाचा तुम्ही खरतर स्वीकार करायचा आहे. ज्यांचा डोक्यावरती काटेरी मुकुट होता, जो मुकुट गावाच्या सरपंच पदासाठी त्यांनी उचलला होता आणि गावाच्या सरपंच पदावरती जेव्हा दादा आले तेव्हा खरं तर गावाच्या भवितव्यासाठी अनेक वर्ष त्यांनी युवकांचे प्रेरणास्थान आणि गोरगरिबांचा राजा म्हणून ही उपमा त्यांनी खरं तर आचरणात आणली आहे. असे सर्वांचे लाडके बालारामजी गोडे मिहीर एलम बापगाव या सर्व कमिटी मेंबरला विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी साहेबांचा करायचा आहे. कारण तुमच्यावरती असणारी माया. बालारामजी मेहर यांना सुद्धा आपण विनंती करूयात की तुम्हा सर्व मान्यवरांची उपस्थिती या प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी त्या ठिकाणी दाखवा. कारण या क्रीडांगणाच्या सभोवताली ज्या रॅलिंग मित्रांनो पाहायला मिळतात
त्या रॅलिंग बालारामजी गोडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सो त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी विनंती करेन कमिटी सर्व मेंबर आहेत, कमिटी मेंबर त्याच्यानंतर बालारामजी मेहर यांना सुद्धा विनंती करेन की तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हॉल्व व्हा. तुमच्याही उपस्थितीने आपण या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी कंप्लीट करत आहोत. जरा जोरदार टाळ्यांनी आपण खरं तर साहेबांचं स्वागत करूयात, कारण ज्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणाला रॅलिंग तुम्हाला पाहायला मिळाला आणि या स्पर्धेचे प्रमुख घटक प्रमुख जनक सन्माननीय बालारामजी गोडे उपसरपंच यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. दादांना खरं तर मी दादांचा आभार व्यक्त करेन की खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळवण्यासाठी तुम्ही 3 दिवसाची देखणी स्पर्धा भरवली आणि कालच्या दिवसामध्ये लक्ष्य चषकाच्या ड्रॉ साठी सुद्धा दादांचा खरं तर मोठा भाग राहिला. दादांची उपस्थिती तेव्हाही राहिली. सो मी दादांना प्रेरणास्थान या खेळाडूंना देत आहात, त्याच्यामुळे मी त्यांचं आभार व्यक्त करतो. त्यानंतर अनंताजी गोडे साहेब माजी सरपंच यांचाही सन्मान आपण करूयात. अनंताजी गोडे साहेबांचा सन्मान बालारामजी मेहर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत. मी विनंती करेन साहेबांना की टॉस बॉक्स मध्ये तुम्ही जा, तुमचा सन्मान आम्ही या मंचावरती करू इच्छितो. 2 सन्मान पूर्ण झाल्यात, काहीशे सन्मान आपण जरूर आता पूर्ण करू. परंतु मेगा फायनलची मॅच सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. NK स्पोर्ट्स खांडवल संघ बॅटिंग करतोय. विनोद आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या धावा 24 आणि द्वंद्वाला झाली सुरुवात. मयूरचं पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळतंय. त्याच्या समोर आता असेल विनोदच्या बॅट मधून तुम्ही अनेक वेळा मोठमोठे स्ट्रोक बघितलेत. NK स्पोर्ट्स खांडवलच्या माध्यमातून द वॉल ऑफ खांडवल म्हणून त्याला पदवी दिली गेली. मैदानाच्या बाहेर सहू बाजूला फटके खेळणं, बॉलवरती राहिलेली नजर, त्या नजरेने बॉलला कोणत्याही पद्धतीने कुठल्याही पोझिशन वरती फिल्डर सेट असला तरी पाठवणं ही त्याची मेन खासियत आहे. आणि त्याच्या समोर आहे तो म्हणजे स्ट्रायकर बॉलर मयूरचा हा बॉल क्रीज वरती पडलाय आणि बॉल मागे चालला होता. नेमकं घडलं काय ते पाहावं लागेल. अंपायर सांगतात की इट्स व्हाईट बॉल. व्हाईटचा इशारा दिला गेला अंपायर्सने. मयूर आहे क्रीजच्या जर बाहेर पडला तरच अंपायर नो देऊ शकतात. या स्पर्धेचा नियम आहे की जी सिमेंट विकेट आहे, विकेटच्या जर बाहेर बॉल पडला तरच बॉल तुम्हाला नो देण्यात येईल. मेगा फायनलची मॅच 24 लक्ष्य. या बॉलवरती एक सिंगल एक नोच्या साह्याने धावी मिळाली. वाईट आणि एक धावी मिळाली, म्हणजेच या बॉलवरती मिळाल्या धावा 2. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला, अटॅकिंग पॉवर, परंतु ती पॉवर थोडीशी कमी पडली. पडतेल मैदानाच्या बाहेर सौरभ. अगदी सेलिब्रेशन पाहायला गेला तर NK स्पोर्ट्स खांडवलच्या विरोधात टीम बालगोपाल सोनाले पाड्याचा, कारण बाद झालाय सौरभ. आपण शाळेमध्ये असे प्रकार करायचो, प्रकार बदल. तेव्हा आपण कमरेचा वॉर्मअप करायचो. त्यानंतर आपण भरपूर सारे अशा स्टेज असायच्या ज्या गुरुजींच्या माध्यमातून आपण फॉलो करायचो. परंतु क्रिकेटमध्ये त्या गोष्टी आचरणात आणणं हे गरजेचं सुद्धा आहे. टाकरे सरांना माहिती आहे की उभंच राहावं लागतं, त्याच्यामुळे त्यांनी कमरेचा वॉर्मअप केला. ओ द विकेट. कुलवटापाचा बॉल खोदून काढलाय, फिल्डर आहेत त्या ठिकाणी. शॉट एक्स्ट्रा कव्हरला, बॉलला अडवला गेलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेलाय जयेश. त्याच्या बॅटमधून आली एक सिंगल. त्या ठिकाणी आपल्याला फिल्डर पाहायला मिळाले आशिष. त्याच्या हातामध्ये बॉल. मयूरचे संपल्यात बॉल 3. त्याच्यावरती आपण जर पाहिलं गेलं तर 4 धावा आतापर्यंत त्याच्या या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. 24 धावसंख्येचं टार्गेट आहे मॅच मध्ये. अजूनही 20 बनवायचे आहेत आणि बॉल जर आपण पाहिले गेले तर शिल्लक आहेत 9 बॉल मध्ये बनवायचे आहेत. 20-24 टार्गेट असेल. आता स्ट्रायकिंग एंड वरती तुम्हाला पाहायला मिळते विनोद आहे. हापाम पूल केला गेलाय, जास्त बॉल लांब जाणार नाही. सोडली गेली क्रीज. त्या ठिकाणी मयूरने माहिती आहे त्याला की एका धावसंख्येचं या मॅच मध्ये भरपूर महत्व आहे. महत्वाकांक्षी असणारी मॅच, कारण सावाद स्पर्धेमध्ये या दोन्ही टीम मेगा फायनल मध्ये एकामेकाच्या विरोधात होत्या. त्यावेळेला कॅप्टनलाही तुम्ही बघितलं की एका वेळेला खांडवल संघाचा कॅप्टन म्हणत होता की टॉस साठी मी कॉल देतो. सोनाले पाड्याचा कॅप्टन म्हटला की सावाच्या स्पर्धेमध्ये तूच कॉल केला होता. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी टॉस बॉक्स मध्ये घडल्या. परंतु त्या दिवसात मध्ये घडलेल्या गोष्टींना या दोन्ही टीम्स विसरू शकत नाही. एका बाजूला हार नाही मंजूर टीम खांडवलला, तर दुसऱ्या बाजूला जीतना आहे जरूर, ते म्हणजेच बालगोपाल सोनाले पाड्याला.
ओव्हर द विकेटने शफल झाला, पायाला ब्रश झाला, बॉल चाललाय मागे आणि त्या अनुमानाने आपण जर पाहिलं तर लेग बायची खून या ठिकाणी करत असताना ते म्हणजे अंपायर चांगली रंगते ही मॅच. दुसऱ्या बाजूला खांडवल संघ त्या धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय, तर दुसऱ्या एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर बाल गोपाल सोनालेपाडा. परंतु आता विचार पडेल, आशिषने कालच्या दिवसामध्ये चांगली बॉलिंग केली आहे, आशिषला आपण यूज करावा. ओमकारने चांगली बॉलिंग केली आहे, ओमकारला यूज करावं. की डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे अशोक तरे, त्याला मैदानाच्या आतमध्ये लास्ट ओव्हरमध्ये आणावं. या सगळ्या गोष्टींना एक बॉल टाकल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतील टीम बालगोपाल सोनालेपाड्याच्या माध्यमातून. परंतु या बॉलवरती जर सिक्सर आला तर हा सामना थोडासा क्लोज जाईल. फुल टॉस बॉल ऑन साइडला प्रेडिक्शन होतं की जर फुल टॉस आला तर हा सामना पुढे जाईल आणि पंचांचा इशारा नो बॉलचा, म्हणजेच कडकी में आटा गेला. प्रॉपरली हा नो बॉल आहे. षटकाराच्या साहाय्याने आणि नो बॉलच्या साहाय्याने धावफलक पोहोचलंय, ते म्हणजे आता पुढे 13 या आकड्यावरती 13 धाव संख्या. विचार आता पडलाय, आता विचार जरूर करेल, कारण जेवढं घडलेलं होतं तेवढं बिघडलं गेलं. चला टीम मीटिंग घेऊ नका, बॅटिंग करणाऱ्या टीमवरती बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू शकतो, त्याच्यामुळे विनंती करेन की टीम मीटिंग भरू नका. सगळं काही आपल्या बाजूने घडलेलं असतं ना, तेव्हा एक चुकी आपल्याला खर तर हारण्यासाठी कारणीभूत भरपूर मोठी घडू शकते. कारण इथं चुकी झाली, एक चांगला बॉल टाकायचा होता, त्याच्यानंतर विचार केला असता 3 बॉलरपैकी कोणता बॉलर यूज करावा. मयूरची आतापर्यंतची ना कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामधली अँड मुवमेंटला ही सगळ्यात मोठी चुकी असू शकते जी त्याने आता केली आहे. नो बॉल, येणारा बॉल असेल फ्री हिट आणि समोर कोण आहे तर या टीमचा वॉल ऑफ टीम NK स्पोर्ट्स खांडवलचा विनोद. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल लेंथ वरती पडला, संभ्रम पडलाय, पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स नाकाजवळून अगदी डोक्याच्या खाळून गेला, म्हणून हा बॉल डॉट. चुकी झाली ती रिकव्हर केली गेली. 6 बॉल मध्ये आतापर्यंत बनला गेला 13, म्हणजेच येणारे बॉल असतील 6 आणि 6 मध्ये बनवायचे 11. 6 मध्ये 11 बनवायचे आहेत. हवा थांबली आहे, पक्षी चालल्यात, काहीशे कर्मचारी मेन रोड वरून आता खरं तर आपल्या घरचा रस्ता पकडतील, कंपनीमधून आले असतील, ते घरी जात असतील आणि घरी जात असताना काहीशे प्रेक्षक ना रोड वरती उभे राहून खरं तर या मॅचचा आनंद घेतात. पहा, काही काहींच्या डोक्यावरती हेल्मेट सुद्धा आहेत. हे प्रेक्षक काही काहींना आळस आलाय, काही जण आपण टीव्ही वरती बघू शकता की काय करतात. एक जण आहे तो केस सेट करतोय, जरूर आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतोय. ब्ल्यू एक खरं तर गाडी आहे एफझेड, त्याच्यावरती एक प्रेक्षक तुम्हाला केस सेट करताना पाहायला मिळतोय आणि जे प्रेक्षक आहेत ते काहीसे रॅलिंग. मी विनंती करेन राजला की रोडवरचे प्रेक्षक काय करतात तेही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. पहा, एक प्रेक्षक असा आहे की जो आपल्या गृहिणी सोबत 2 मुलांना घेऊन चाललाय तरी तो मॅच अगदी गाडी थांबून बघतोय, म्हणजेच हा क्रिकेटचा क्रेज आहे. चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या. 6 बॉल मध्ये आता बनवायचे आहेत 11. 6 बॉल 11 वापर केला गेला ओमकारचा. विनोदच्या बॅट मधून एक षटकार पाहिला, तिथे मॅच थोडीशी टर्न झाली आणि आता जर आपण पाहिल्या तर मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी 11 बनवायच्यात. मेगा फायनलचा हा सामना होतोय. ओमकार तयार. ओमकारचा हा बॉल लेग स्टंप वरती घाव घालणारा ही खस्सन तुम्हाला पाहायला मिळाली, कारण NK स्पोर्ट्स खांडवलच्या माध्यमातून मेगा फायनल मध्ये जरूर ते आले, परंतु त्यांच्या समोर त्यांच्याच कॅलिबरचा संघ म्हणजेच बालगोपाल सोनालेपाडा. दोन्ही टीमला एक एक ट्रॉफी मिळणार आहे, परंतु हा जो खेळ चालू आहे ना, हा खेळ एका राजाप्रमाणे, जसा एखाद्या राजाच्या डोक्यावरती काटेरी मुकुट असतो आणि तो राजा असतो ना, तीच ही सिद्धता करण्याची वेळ आहे. कारण या कॅप्टनशिप वरती असताना मेगा फायनलची ट्रॉफी उचलणारी ही नक्कीच वेळ आहे. जिथेच गेल्या मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज. 5 चेंडू 11 धावा लेफ्ट केले बॉलला, परंतु इम्पॅक्ट पडणार नाही. तो इम्पॅक्ट पडेल बाजूने टीम बालगोपाल सोनालेपाड्याचा. आता वाढेल प्रेशर. आता विनोद विचार करत असावा
की एखादी सिंगल यावी, माझ्याकडे स्ट्राईक मिळेल तेव्हा मी या खरं तर मॅचला फिनिश करेन. परंतु फिनिशर रोल जर त्याला अदा करायचा असेल ना, तर त्याला बालगोपाल सोनाले पाड्याचा ओमकार सोसावा लागेल. ज्या ओमकारने कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली, आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ तो करतोय. ही मॅच मेगा फायनल साठी आहे. आणि आता समीकरण 4 चेंडू 11 धावा, 4 चेंडू 11 धावा ऑन साइडला पाठवला गेला परफेक्टली गॅप मध्ये. या मॅचचं सूत्र आतापर्यंत सॉल्व्ह झालं नाही. सस्पेन्स असणारी मॅच जिथे आलाय चौकार. आणि आता समीकरण 3 चेंडू आणि कंपल्सरी या मॅच मध्ये बनवायचे आहेत धावा 7. 3 चेंडू 7 धावा. षटकार विनोदच्या बॅटमधून आला होता तेव्हा सस्पेन्स पूर्णपणे ओपन झालं. त्यानंतर विकेट आली ओमकारच्या पहिल्याच बॉलवरती. तिथे थोडंसं पाड जड झालं टीम बालगोपाल सोनाले पाड्याचं. त्याच्यानंतर डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर हा चौकार. म्हणजे ठोसा जसं तसं प्रत्युत्तर. 24 या चेस मध्ये जर आपण पाहिलं ना, तर या 24 धावसंख्येच्या चेस मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी अशा होत्या ज्या गोष्टी प्रेक्षकांना इथे उभं राहून मॅच पाहण्याकरिता खरं तर त्यांनी केलं गेलं ते म्हणजेच प्रवृत्त. चला सामना सुरू करायचा आहे. 3 चेंडू 7 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. ओमकार होतोय तयार आणि त्याच्या समोर आहे जितेश. ओमकारचा बॉल ऑन साइडला खेळला गेलाय, टीप मध्ये चाललाय. दुसरीचा प्रयत्न नसेल. माहिती आहे की विनोद आहे त्या ठिकाणी. विनोद आहे तर सर्व काय आहे. विनोद हा असा फलंदाज आहे ना, ज्या विनोदच्या बॅट मधून अगदी क्रिटिकल सिच्युएशनला तुम्ही अशा धावसंख्या बनताना बघितल्यात. एखादा जोक होतो त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो विनोद, परंतु हा विनोद करत नाही, तर हा विनोद मैदानाच्या आतमध्ये षटकार खेळतो, षटकार दाखवतो. अनेक वेळा या खेळाडूने मॅचला फिनिश केली आहे. आपल्या टीमचा वेल फिनिशर हा रोल त्याने अदा केलाय. आपल्या टीमचा सरसेनापती. दोन्ही टीमसाठी एवढंच म्हणेन की दोन्ही टीम जास्त वेळ वाया घालू नका. कृपया करून मी विनंती करतो, वेळ वाया घालवायचा नाहीये. पंच तुम्ही सुद्धा वॉर्न करू शकता, तुम्ही सुद्धा पेनल्टीचे अलॉटमेंट आमच्यापर्यंत करू शकता. त्याच्यामुळे विनंती करेन खेळाडू पंचांना बोलण्याची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. 2 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. या टफ मोमेंटला हा सामना आलाय. एखादा डॉट बॉल आला तर कदाचित या मॅच मध्ये शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ शकते आणि एखादा मोठा फटका आला तर ही मॅच अजूनही पुढे जाऊ शकते. 2 चेंडू 6 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 6 धावा. ऑन साइडला बॉल चाललाय, टप्पा पडला, फिल्डरच्या हातामध्ये आलाय बॉल. दुसरीचा प्रयत्न केला गेला जरूर. जितेश वळला गेलाय, परंतु विनोदला या ठिकाणी थांबावं लागेल कारण 1 चेंडू मध्ये 5 धावसंख्येची गरज आणि फलंदाज झालाय बाद. 1 चेंडू मध्ये 5 बनवायचे आहेत. षटकारच मारावा लागेल तेव्हा हा सामना होईल फिनिश. दोन्ही टीमसाठी एवढंच म्हणेन की आयुष्य छान आहे पण लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यास छान आहे. काट्यांची जुळती प्रमाण आहे, उचलून घे हवे ते. दुनिया ते दुकान आहे. जगणं निरोधक म्हणतो तोही ते बेमान आहे. कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण निसर्गाचा नियम आहे की सुंदर धबधबा जर बनायचा असेल तर पाण्यालाही वरतून खाली पडावं लागतं. ही विकेट नसेल, बॉल डायरेक्टली विकेट किपरच्या हातामध्ये आल्यानंतर तुम्ही क्रॉसिंग करू शकत नाही. म्हणजे कंपल्सरी या मॅच मध्ये समीकरण जर आपण पाहिलं गेलं तर आता 1 चेंडू आणि 5 धावसंख्येचं समीकरण या मॅच मध्ये उरलंय. 24 ची चेस या मॅच मध्ये असताना आता समीकरण जर आपण पाहिलं तर 1 चेंडू 5 धावा. मेगा फायनलची मॅच कोणालाही अशीच हवी असते. प्रेक्षकांची उत्कंठा वाढण्यासाठी या मॅच मध्ये असे सस्पेन्स असेल. 1 चेंडू 5 धावा. मित्रांनो, सामना आवडला असेल तर या दोन्ही टीमसाठी आणि दोन्ही टीमच्या संघर्षासाठी एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया शेवटच्या बॉलचं. 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. बॉल तयार. 1 चेंडू 5 धावा. बॉल हवेमध्ये आणि बॉल कदाचित बॉर्डर लाईनच्या बाहेर जरी गेला तरी हा सामना जिंकू शकत नाही एनके स्पोर्ट्स कांडवल. आणि अशा प्रकारे दणदणीत विजय प्रस्थापित करत असताना जो वजबा होता तो वजबा या ठिकाणी पूर्ण गेलाय आणि या सरपंच उपसरपंच चषकाचा विजेता ठरलाय. चॅम्पियन इज अ चॅम्पियन. बालगोपाल सोनाले पाडा इज अ चॅम्पियन.
तर या स्पर्धेतला चॅम्पियन पदक बालगोपाल सोनालेपाडा टीमला उचलताना तुम्हाला पाहायला मिळाले. टीम बालगोपाल सोनालेपाडा चांगली लढत NK स्पोर्ट्स खांडवलच्या माध्यमातून सुद्धा राहिली, परंतु 24 धावत संख्येचा सुरक्षित बचाव केला गेला आणि अखेरकार जो वजबा होता तो वजबा या ठिकाणी निघत असताना, कारण NK स्पोर्ट्स खांडवल या टीमला परास्त करण्याचा कारनामा या स्पर्धेमध्ये करत असताना टीम बालगोपाल सोनालेपाडा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन की पंढरनाथजी पाटील जे देवरुंगचे आहेत त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करावा. सन्माननीय पंढरनाथजी पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मी विनंती करेन त्यांचा सन्मान करण्यासाठी बालारामजी मेहर यांना मी विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पूर्ण करावा. सन्मान काहीशा आपण या ठिकाणी पूर्ण करत आहोत. या स्पर्धेमध्ये उपस्थित असलेले आपले पाहुणे त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण कंप्लीट करतोय. त्यानंतर सन्माननीय गणेशजी पाटील जे नानकर वरून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलेले आहेत त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात. गणेशजी पाटील आपण यांना विनंती करूयात की तुमचा सन्मान या ठिकाणी आमची मंचावरती करत आहोत. त्यानंतर निर्दोष जाधव आमनेपाडा सन्माननीय श्रीकांतजी तरे साहेब यांना आपण इन्व्हाइट करतोय की मंचावरती येऊन तुम्ही या ठिकाणी आसन ग्रहण करा.